आवाज येतोय? सर्वांनी आवाजाचं कन्फर्मेशन द्या. आवाज येतोय. आवाज येतोय. चला, जॉईन झाले का सगळे? चला, पहिला प्रश्न आहे, हिमालय हा पर्वत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इयत्ता 5वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षा या परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्यासाठी घेऊन येत आहे ऑनलाईन क्लासेस. या क्लासेसची वैशिष्ट्य अगदी ब्रीफ मध्ये मी सांगतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. दररोज एक लाईव्ह लेक्चर तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर प्रत्येक घटकावर सराव प्रश्नसंच देखील उपलब्ध होणार आहे आणि हे जे लेक्चर आहेत या लेक्चरचा रेकॉर्ड तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये पाहता येणार आहे. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण आपण भाषा विषयासाठी 200 पेक्षा जास्त अधिक उतार्यांचा सराव करणार आहोत आणि 200 पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट आपण या ठिकाणी 200 पेक्षा अधिक सराव टेस्ट देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण 50 पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात किंवा लाईव्ह स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक वेळ न घालता आपण लगेचच आजचा उतारा क्रमांक 9 आपण पाहणार आहोत. उतारा क्रमांक 9 तुमच्या समोर शो होण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 9 मधील प्रश्नांचे आयोजन केलेले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा आणि तेही खात्रीशीर अशी आम्ही या ठिकाणी हमी देतो. आणि लगेचच आपल्या समोर हा पहिला उतारा शो करत आहे. तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नोंदवायचे आहे. सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचून घ्या. 1 मिनिटाचा वेळ देतोय तुमच्यासाठी उत्तरा वाचण्यासाठी. सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा. सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा. वाचून झालाय का उतारा?
मी एकदा उतारा वाचतो, तुम्ही लक्ष द्या. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरला आहे. हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालय अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वत दक्षिण रांगेकडून उत्तरेकडे जाताना आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय व हिमालया पलीकडील रांगा प्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय व पूर्व हिमालय असेही भाग केले जातात. अशा प्रकारचा हा उतारा आहे आणि याच्यावरील हा पहिला प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे. हा प्रश्न वाचा आणि याचे उत्तर डिस्क्रिप्शन मध्ये नोंदवा, चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. या उताराचे जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचंय. सर्वांनी उत्तर नोंदवायचंय. जे मुलं जॉईन झालेले आहेत त्यांनी आपल्या मित्रांना फोन करायचा आहे आणि लवकरात लवकर जॉईन व्हायचं सांगायचंय. चला, पहिला प्रश्न तुमच्या समोर शो केलेला आहे आणि त्याचं उत्तरही तुम्ही सांगितलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. ओम, वैष्णवी, सृष्टी, प्रशांत, सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, अर्वाचीन पर्वत. लगेच दुसरा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे. दुसरा प्रश्न व्यवस्थितपणे वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर नोंदवा चॅट बॉक्स मध्ये. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचा. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत टिंबटिंब पसरला आहे. पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी. या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. चला, ओम सोनवणे उत्तर आलेलं आहे. अजून सर्वांचं उत्तर येऊ द्या. वैष्णवीचं आलेलं आहे उत्तर. सर्वांनी उत्तर नोंदवायचंय. प्रशांत, कृष्णा, सृष्टी, सर्वांनी उत्तर नोंदवा. लवकर उत्तर नोंदवा. चला, अभिनंदन. ओम, वैष्णवी, सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमालय. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरलेला आहे. हिमालय हा पर्वत. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 3 तुमच्या समोर लगेच शो होत आहे. तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचा. लघु हिमालय, टिंबटिंब व हिमालयाकडील पर्वतरांगा आढळतात. कोणतं उत्तर आहे बघा. लघु हिमालय, नोंदवा उत्तर. प्रशांत उत्तर नोंदवायचंय. कृष्णा उत्तर नोंदवायचंय. शिवानी, सृष्टी, पल्लवी, सर्वांनी उत्तर नोंदवायचंय. पहिल्या प्रश्नात या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं अचूक आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बृहद हिमालय, जे की तुम्ही सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. आणि लगेच प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर शो होत आहे.
प्रश्न क्रमांक 4 वाचा आणि त्याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. हिमालयात अनेक टिंबटिंब पर्वत रांगांचा समावेश आहे. पर्वत, शिवालय, समांतर आणि वल्ली नाही वली. सर्वांनी उत्तर नोंदवायचंय. या प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवायचंय सर्वांनी. ज्याने उत्तर व्यवस्थित वाचलेला आहे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर अगदी लगेच लक्षात येईल. पहा, या प्रश्नाचं उत्तर, सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, समांतर. हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे. सर्वांचं अभिनंदन, तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 5वा लगेच तुमच्या समोर शो होत आहे. प्रश्न 5वा बघा आणि व्यवस्थित प्रश्न वाचा आणि उत्तर नोंदवा. अर्वाचीन, या अर्वाचीनचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द. बघा, अर्वाचीन म्हणजे काय? अर्वाचीन चा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा. आपल्या उतार्यात आलेला आहे. उत्तर नोंदवायचं आहे सर्वांनी. ओम वैष्णवी उत्तर नोंदवा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक वैष्णवीचं उत्तर आलेलं आहे. ओमचं उत्तर आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर अर्वाचीन याचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द. या सर्वांचं उत्तर आलेलं आहे. काहीच बी आलेलं आहे, काहीच सी आलेलं आहे. विरुद्धार्थी नव्हतं पाहिजे, समानार्थी शब्द पाहिजे होता. अर्वाचीन चा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. इथं थोडस चुकलेलं आहे का प्रश्नामध्ये. प्राचीन याचं उत्तर आहे ए, प्राचीन. बघा, आपला हा उतारा संपलेला आहे. सर्वांना सूचना आहे, एक विनंती आहे की दररोज आपल्या लाईव्ह लेक्चरची सराव टेस्टची तसेच टेस्टच्या निकालाची व पीडीएफ स्वरूपात उत्तरे मिळण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच दररोजचे लाईव्ह सराव टेस्ट व टेस्टचा निकाल पीडीएफ स्वरूपात पाहण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं वैशिष्ट्य महत्वाचं असं आहे
की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला ज्या दिवशी जॉईन होतात त्या दिवसापासून पुढचे मेसेज तुम्हाला दिसतात. पण टेलिग्राम चॅनलला असं नाही. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले तर सुरुवातीपासून आपल्या ज्या लिंक आहेत, पीडीएफ आहेत किंवा इतर सर्व काही ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्हाला लगेच सर्वचे सर्व दिसणार आहेत. म्हणून सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तसंच आपल्या दररोजच्या लाईव्ह लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी आमचा हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमचा अजून एक फायदा आहे YouTube चॅनलला सबस्क्राईब करण्याचा. तुमच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व लिंक, प्रत्येक व्हिडिओच्या लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांनी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. यानंतर लगेच आपण पुढचा उतारा घेणार आहोत. पहा, जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी 5वी जवाहर नवोदय परीक्षेची तयारी करतात, जे विद्यार्थी 5वी शिष्यवृत्तीची तयारी करतात आणि जे विद्यार्थी 5वी सैनिकी स्कूलला जाण्यासाठी परीक्षेची तयारी करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण परिपूर्ण बॅच घेऊन येत आहोत. यामध्ये दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर आम्ही उपलब्ध करून देणार आहे. तसेच प्रत्येक घटकावर सराव संच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. या सर्व जे शैक्षणिक साहित्य आहे याचं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन टेस्ट पुरवणार आहोत त्या सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे एकंदरीत तुमचा परिपूर्ण अभ्यास पूर्ण करण्याची, शिकवण्याची हमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती तुम्हाला देत आहे आणि तेही अगदी फ्री स्वरूपात. कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून फी घेतली जात नाही. विनामूल्य स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देत आहोत. चला तर नवोदय परीक्षेतला भाषा विषयाचा घटक आहे, ज्यामध्ये एकूण 4 उतारे आपल्याला सोडवायचे असतात आणि त्या 4 उतार्यावर एकूण 20 प्रश्न असतात, जे की 25 मार्कासाठी असतात. या उतार्यांचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून तुम्हाला आम्ही 200 पेक्षा जास्त उतारे या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि तेही पीडीएफ स्वरूपात. तसेच या उतार्यांच्या 200 पेक्षा जास्त आम्ही ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत आणि हे जे उतारे आहेत 50 पेक्षा जास्त आम्ही लाईव्ह लेक्चर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. पहा, लगेच उतारा क्रमांक 10 तुमच्या समोर शो होता आहे. तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 10 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण आणि 100% मिळणार आहेत, तेही खात्रीशीर अशी या ठिकाणी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. आणि लगेच तुमच्या समोर
हा उतारा क्रमांक 10 शो करत आहे. तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. त्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. शो झालेला आहे. 1 मिनिटाचा वेळ देणार आहे मी तुमच्यासाठी. तो उत्तर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. या ठिकाणी कमलेश सोनवणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. सृष्टी गुड मॉर्निंग. झालाय उत्तर वाचून? मी आता उत्तर वाचतोय पहा, तुम्ही लक्ष द्या. ठोके पडण्याचे प्रमाण, शरीराचे आकारमान व त्याच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटात 600 ते 700 पडतात, तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात. हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते. व्हेल मासा हत्तीपेक्षाही प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीतरक्ताच्या प्राण्यामध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30, तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. अशा प्रकारचा हा प्रश्न उत्तर आहे पहा. सर्वांनी तुम्ही उत्तर वाचलाच असेल. यावर लगेचच पहिला प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे. तो प्रश्न व्यवस्थित वाचा आणि प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यावर जे 5 प्रश्न असतात त्यातले काही प्रश्न चॅलेंजिंग असतात, काही प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात, तर काही प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे असतात. तर आपल्याला सर्वच प्रश्नांचा सराव करायचा आहे, कारण आपल्याला 20 प्रश्न आहेत. हे 20 पैकी 20 ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला अचूक आले पाहिजे, जेणेकरून भाषा विषयाचा आपला एकही मार्क मिस होणार नाही. चला, पहिला प्रश्न आहे, हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते? चला उत्तर नोंदवा. प्रशांत, ओम, वैष्णवी, सृष्टी सर्वांनी उत्तर नोंदवायचं आहे. अगदी बरोबर, सर्वांचं अभिनंदन. सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. शरीराचे आकारमान याच्यावर आधारित ठोके पडण्याचं प्रमाण असतं. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर लगेच शो होत आहे पहा. प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थितपणे वाचा आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही नोंदवा. कोणाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात? कोणाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात? पर्याय क्रमांक ए हत्ती, बी उंदीर, सी माणूस आणि डी कासव. बघा, इथं थोडासा तुमचा विचार करायला लावणारा प्रश्न आहे पहा. जर तुम्ही उतारा जर व्यवस्थित वाचला असेल तर हत्तीच्या बाबतीत उतार्याचं या ठोक्यांचं प्रमाण आहे 20 ते 50. वेल मासा हत्तीपेक्षा प्रचंड असून त्याचं प्रमाण कमी आहे, तर बेडकाचं आणि कासवाचं प्रमाण हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर या प्रश्नाचं उत्तर
तुम्हाला अचूकपणे नोंदवता येणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूकपणे नोंदवता येणार आहे का? आता यावेळेस फक्त बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित वाचा. चॅलेंजिंग स्वरूपाचा प्रश्न होता पहा. बघा इथं आपल्याला दिलंय, मी आत्ताही तुम्हाला सांगितलं, हत्तीच्या बाबतीत 20 ते 50 आहे आणि कासवाचं 20च आहे. 20 पेक्षा जास्त पडत नाही. कासवाच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट 20च पडतात. म्हणून याचं उत्तर ओमने दिलेलं आहे. फक्त अभिनंदन ओमचं. बाकीच्यांचं उत्तर चुकलेलं आहे. कासव याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कासव. कासवाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात. आता पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे पहा. शीत रक्ताचे प्राणी कोणते? हा प्रश्न आहे तुमच्या समोर. प्रश्न वाचा. शीत रक्ताचे प्राणी. बघा पर्याय आहे हत्ती व उंट, उंदीर व कासव, बेडूक व कासव, बेडूक व मासा. आपल्याला उत्तर या उतार्याच्या संदर्भाने द्यायचं आहे. आपल्याला हे जे उत्तर आहे ते उतार्याच्या संदर्भाने द्यायचंय. शीत रक्ताचे प्राणी कोणते आहेत? हत्ती व उंट, उंदीर व कासव, बेडूक व कासव आणि बेडूक व मासा. चला नोंदवा उत्तर. सृष्टीने उत्तर नोंदवलेलं आहे सर्वात अगोदर. सर्वांनी उत्तर नोंदवायचं आहे. लवकर लवकर उत्तर लवकर लवकर नोंदवा. ओमने उत्तर नोंदवलेलं आहे. चला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बेडूक व कासव. सी उत्तर या प्रश्नाचं अचूक आहे. ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं उत्तर चुकलंय त्यांनी हा उतारा वाचण्यात कुठेतरी कमी पडले किंवा समजण्यात कुठेतरी कमी पडलं, त्यांना समजपूर्वक वाचन कुठेतरी कमी पडलंय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या उतार्यामध्ये शीत रक्ताचे प्राणी याचं पहा इथं शेवटून दुसऱ्या ओळीत शीत रक्ताच्या प्राण्यामध्ये बेडूक आणि कासव याची गणना होते. असा सोपा प्रश्न होता पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, तो व्यवस्थित वाचा. कोणाच्या नाडीचा ठोका 2 सेकंदात 1 वेळा पडतो? बघा आता तुम्हाला उत्तर नोंदवायचंय. आता मात्र इथं थोडासा जास्त विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तुम्हाला मराठीमध्ये गणिताचा उपयोग करायचा आहे पहा. मराठी या विषयामध्ये गणिताचा उपयोग करायचा आहे आणि मग उत्तर नोंदवायचंय. कोणाच्या नाडीचा ठोका 2 सेकंदात 1 वेळा पडतो? प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. त्याचं उत्तर नोंदवायचं आहे. आता उत्तर नोंदवण्यात वेळ लागत आहे. त्याचं कारण आहे की प्रश्नही तसा आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर वैष्णवीने दिलेलं आहे, नोंदवलेलं आहे आणि तेही अचूक नोंदवलेलं आहे. पहा या प्रश्नाचं उत्तर बी आहे. इथं बघा तुम्ही पहा वाचा. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30. बघा बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30. एका मिनिटाला म्हणजे 60 सेकंदाला 30 ठोके पडतात. म्हणजेच 2 सेकंदाला एकदा ठोका पडतो. म्हणून याचं उत्तर अचूक उत्तर आहे बी, बेडूक. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 पडतात. म्हणजे एका मिनिटात सेकंद असतात 60.
म्हणजे 60 सेकंदात 30 ठोके पडतात, म्हणजेच 2 सेकंदात एक ठोका पडतो. याचं उत्तर आहे, अचूक उत्तर आहे बी. आणि या उतार्यावरचा शेवटचा प्रश्न, कोणत्या पक्षाचे नाव उतार्यात आलेले आहे? सोपा गटातला प्रश्न आहे का? अतिशय सोप्या गटातला प्रश्न आहे. कोणत्या पक्षाचे नाव उतार्यात आलेले आहे? चला वेळ घालवू नका, पटापट उत्तर नोंदवा. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे. हा सोप्या गटातला प्रश्न आहे तरी सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. प्रशांत, सृष्टी, ओम. नाही, वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय तुम्ही. तुमची कमेंट्स माझ्या बरोबर समोर लेट आलेली आहे. बरोबर आहे. काही जण लाईव्ह नाहीत त्याच्यामुळे त्यांची कमेंट लेट येते पहा. चला या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. कोणत्या पक्षाचे नाव उतार्यात आलेले आहे? अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. विवेक, वैष्णवी अचूक उत्तर दिलेलं आहे तुम्ही. कॅनरी नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाचा उल्लेख या उतार्यात आलेला आहे. पहा इथं दिलेलं आहे, कॅनरी नावाच्या छोट्या पक्षाच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात. तर अशा प्रकारे हा उतारा आज आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. सर्वांना अजून एकदा विनंती आहे की तुम्हाला या आपल्या जे आपण हे ऑनलाईन क्लासेस जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा शिष्यवृत्तीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभ्यास करू इच्छितात, त्या सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला हे जे लाईव्ह लेक्चर आहेत किंवा ऑनलाईन टेस्ट आहेत किंवा यांच्या पीडीएफ स्वरूपातील जे उतारे आहेत, नोट्स आहेत, हे सगळं मिळण्यासाठी तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात की आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहोत, आता टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्याची काय आवश्यकता आहे? परंतु तुम्ही जर आज व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालात तर तुम्हाला फक्त इथून पुढचेच मेसेज दिसणार आहेत. आणि टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झालात तर तुम्हाला आम्ही क्लास सुरू केल्यापासूनच्या ज्या सर्व लिंक्स आहेत किंवा पीडीएफ स्वरूपातील उतारे आहेत किंवा इतर काही शैक्षणिक साहित्य आहे ते सर्व तुम्हाला पाहता येणार आहे. म्हणून सर्वांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर हा जो आपला युट्यूब चॅनल आहे तो युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळेला मिळत राहतील. यानंतर लगेच आपण पुढचा उतारा पाहणार आहोत. पहा
चला मित्रांनो, पुढचा उतारा सुरू करण्याच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड जे विद्यार्थी नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत, जे विद्यार्थी 5वी शिष्यवृत्तीची तयारी करत आहेत आणि जे विद्यार्थी सैनिकी स्कूलची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण घेऊन येत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच। यामध्ये आम्ही दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर देणार आहोत, तसेच प्रत्येक घटकावर सराव प्रश्नसंच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा लिंकच्या माध्यमातून देखील आपण देणार आहोत आणि या सर्व शैक्षणिक साहित्याचं पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, तेही अगदी फ्री स्वरूपात। कुठल्याही प्रकारचं फी तुम्हाला यासाठी द्यावी लागणार नाही, अगदी विनामूल्य स्वरूपात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जे विद्यार्थी होतकरू आहेत, ज्यांना जवाहर नवोदय परीक्षेची तयारी करायची आहे, शिष्यवृत्तीची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी आम्ही हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला भाग आपला भाषा विषयाचा सुरू झालेला आहे। या भाषा विषयामध्ये आपण 200 पेक्षा जास्त उतार्यांचा सराव तुमच्याकडून करून घेणार आहोत। त्यानंतर 200 पेक्षा जास्त तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी देणार आहोत आणि हे सगळं आम्ही 50 ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहोत। यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लेक्चरला जॉईन होणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी मोजावी लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं वेतन तुमच्याकडून आम्ही घेणार नाही। आज या ठिकाणी उतारा क्रमांक 11 आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा होती, या परीक्षेसाठी भाषा विषय हा 25 गुणांसाठी आहे आणि यामध्ये एकूण 20 प्रश्न विचारले जातात, ते 4 उतार्याच्या माध्यमातून। आपल्याला हे जर 20 प्रश्नाचे 25 गुण मिळवायचे असते आणि तेही 100% खात्रीशीर, तर आपल्याला 200 पेक्षा जास्त उतार्याचा सराव आपल्याकडून होणं अपेक्षित आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमचा हा सराव करून घेणार आहोत। लगेच वेळ न वाया घालता आपण उतारा क्रमांक 11 तुमच्या समोर शो करत आहोत। तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि त्या उतार्यावरील प्रश्नांची उत्तर आपल्याला चॅट बॉक्स मध्ये नोंदवायचे आहेत। सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या, अगदी 1 मिनिटात, कारण परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन पाळायचं असतं। सुरुवातीला काही वेळ आपल्याला थोडासा जास्त जाईल, पण सरावाने तो वेळ आपला कमी होणार आहे। सर्वांनी उतारा वाचलेला आहे। पुन्हा एकदा मी उतारा वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। गीतेत श्रीकृष्णाचा क्रांतिकारक विचार आहे, ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काही नाही। हे ज्ञान मिळवण्याचा सर्वांना अधिकार आहे, स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे। गीतेत आत्म्याचे अमर तत्वज्ञान आहे। गीता हे बोलाचे ज्ञान नाही, तर ते आचरणाचे शास्त्र आहे। गीता धर्म हा मानवता धर्म आहे। गीतेत लहान मोठ्यांचा भेद नाही, पण खऱ्या खोट्यांचा भेद आहे। गीता धर्मामुळेच थोर पुरुष थोर झाले। क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, सरदार भगतसिंग, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांनी गीतेचे दूत प्राशन केले होते। पाश्चात्य तत्वचिंतक म्हणतात, गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे। अशा प्रकारचा हा उतारा होता आणि या उतार्यावरच हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। सोप्या गटातला प्रश्न आहे। सर्वांनी व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच चॅट बॉक्स मध्ये नोंदवायचं आहे। पहिला प्रश्न आहे, गीता धर्म म्हणजे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर ए, बी, सी आणि डी यापैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्ही नोंदवायचं आहे। सर्वांनी उत्तर नोंदवा। अगोदरच्या उतार्यामध्ये छान प्रतिसाद दिला होता, तसाच प्रतिसाद
याही उतार्यामध्ये तुम्ही नोंदवतात अशी अपेक्षा करतो. बघा, काही जणांचं उत्तर चुकतंय, काही जणांचं उत्तर बरोबर येतंय. उत्तर नोंदवा, प्रतिसाद द्या. प्रशांत, वैष्णवी, ओम, कृष्णा. प्रश्नाचं उत्तर नोंदवा. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. गीता धर्म म्हणजे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए, मानवता धर्म. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर शो होत आहे, तो प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही? खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे बरं का. केला नाही का केला आहे विचारलंय, ते नीट वाचायचं. भगतसिंग, योगी अरविंद, श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक यापैकी कोणी अभ्यास केलेला नाही? स्वामी विवेकानंदांनी गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते जगासमोर मांडलेलं होतं पहा, आणि सर्व धर्मग्रंथ या शिकागो धर्म परिषदेमध्ये ठेवलेले होते. आणि श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सगळ्यात तळाशी ठेवलेला होता. लोकमान्य टिळकांनी सांगितलं की गीता हा जो धर्मग्रंथ आहे तो सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे, असं या ठिकाणी विवेकानंदांनी नमूद केलेलं होतं पहा. तर खरोखरच गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते अगाध असं आहे. आपल्या देशातील जे महान व्यक्तिमत्व होते त्या सर्वांनी गीतेचा अभ्यास केलेला होता. त्यापैकी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की गीतेचा अभ्यास कोणी केला नाही? भगतसिंग, योगी अरविंद, श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक. सृष्टी, प्रशांत सर्वांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. श्रीकृष्णाने केलेला नव्हता, कारण श्रीकृष्णाने स्वतः गीता सांगितलेली होती, त्यांनी अभ्यास केलेला नव्हता. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या समोर आहे. गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असे कोण म्हणतात? गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असं कोण म्हणतात? पौरात्य तत्वचिंतक, पाश्चात्य शास्त्रज्ञ, पाश्चात्य तत्वचिंतक आणि पाश्चात्य राजकारणी कोण म्हणतात पहा. सोप्या गटातला प्रश्न आहे. ज्यांनी व्यवस्थित वाचलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. मी ते अगोदरच सांगितलं. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक
सी आहे पहा, जे की तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी उत्तर नोंदवलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, पाश्चात्य तत्वचिंतक. पहा इथं दिलंय, पाश्चात्य तत्वचिंतक म्हणतात गीता ही जगाच्या भावी विश्व धर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे. लगेच तो पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढील पैकी अयोग्य विधान कोणते? पुढील पैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य विचारलेलं आहे. आत्म्याचे अमर तत्वज्ञान म्हणजे गीता धर्मग्रंथ, आचरण शास्त्र म्हणजे गीता धर्मग्रंथ, मानवता धर्म म्हणजे गीता धर्मग्रंथ आणि गीता ग्रंथ विश्व धर्माचा मौल्यवान हिस्सा नाही. यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? नोंदवा उत्तर. सर्वांनी उत्तर नोंदवायचंय. चौथा प्रश्न, त्याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. वैष्णवीचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सर्वांनी उत्तर नोंदवा. प्रशांत, ओम, सर्वांचं अभिनंदन. अचूक उत्तर आहे. सर्वांचं अभिनंदन. अचूक उत्तर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सोप्या गटातला प्रश्न आहे. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उत्तर नोंदवा. ज्ञान याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्ञान. अगदी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सृष्टीचं चुकलेलं आहे उत्तर पहा. सृष्टी, ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला नोंदवायचा आहे. ज्ञान, अज्ञान हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक बी. सर्व मुलांचं अभिनंदन. छानपैकी तुम्ही प्रतिसाद दिला आणि आपला हा आजचा उतारा क्रमांक 11 संपलेला आहे. तत्पूर्वी सर्वांनी आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चरची लिंक मिळणार आहे. तसेच ऑनलाईन टेस्टची लिंक देखील या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे. हा जो आपल्या शाळेचा टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. तुम्हाला जर सुरुवातीपासूनच PDF नोट्स पाहिजे असतील, सुरुवातीपासूनच्या लिंक्स पाहिजे असतील लाईव्ह लेक्चरच्या, तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा. आणि हा आपला शाळेचा YouTube चॅनल आहे तो देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चरची लिंक या ठिकाणी मिळणार आहे.
जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती जे विद्यार्थी 5वी नवोदय परीक्षेची तयारी करीत आहेत, जे विद्यार्थी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करीत आहेत आणि जे विद्यार्थी 5वी सैनिकी स्कूलची तयारी करीत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी विनामूल्य स्वरूपात दररोज लाईव्ह लेक्चर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक घटकावर आधारित सराव प्रश्नसंच तसेच प्रत्येक घटकावर आधारित ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि या सर्व घटकाच्या पीडीएफ स्वरूपातील नोट्स देखील आपणास या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि तेही अगदी मोफत स्वरूपात. यामध्ये कुठल्याही प्रकारची फीस आपल्याकडून घेतली जाणार नाही. फक्त आपल्याला दररोज हे लेक्चर अटेंड करायचे आहे. यामध्ये प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहे आणि या विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही तुम्हाला या माध्यमातून देत आहोत. सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. यामध्ये सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेचा भाषा हा विषय निवडलेला आहे आणि या भाषा विषयामध्ये एकूण तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात आणि ते 25 मार्कासाठी असतात. या 20 प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 4 उतारे सोडवायचे असतात आणि हे उतारे कशा प्रकारचे असतात, त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा सराव आपण या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत आहोत. यामध्ये आपण 200 पेक्षा जास्त उतारे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि 200 पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट देखील आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा आणि भाषा विषयाचे मार्क्स जे 25 मार्क आहेत, जे विद्यार्थ्यांना ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बहुतांशी चुका होतात आणि मार्क मिक्स होतात ते होणार नाही याची खात्री आम्ही या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत. आज या ठिकाणी उतारा 12 हा आपण अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयाची तुम्ही जी परीक्षेची जी तयारी करत आहात अतिशय चॅलेंजिंग गोष्ट असते, परंतु कुठलीही गोष्ट तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला ती सहज साध्य होते. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण निश्चितपणे हा सराव अधिकाधिक करणार आहोत. एखादी गोष्ट आपल्याला जर यायची असेल तर त्याचा जितका तुम्ही जास्त सराव करणार ती गोष्ट तुम्हाला अचूक साध्य होते. ते स्किल तुमच्यामध्ये येतं आणि हे स्किल आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहोत. कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगितलंय, सराव करणं खूप गरजेचं असतं आणि सरावाने ह्या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. तर चला, पहिला आजचा या घटकातला उतारा क्रमांक 12 आपण तुमच्या समोर शो करत आहोत. तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मग त्यावरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये नोंदवायचे. उतारा तुमच्या समोर शो झालेला आहे. सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचा. उतारा मी वाचतोय पहा. शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे, कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी
इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली पहा उतार्यामध्ये. या 12 उतारा क्रमांक 12. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात इथं असं आहे पहा, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही असं आहे पहा. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही असा या ठिकाणी आहे पहा. प्रिंट करताना तो उतारा टाईप करताना चूक झालेली आहे पहा. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या आणि पाणी फळे, भाजी आणि पाणी पुष्कळ असे पहा. इथं पण प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. जजन नाही, वजन आहे पहा. आणि पुष्कळ प्रमाणात पाहिजे, पुरानुमानाला नाही, पुष्कळ प्रमाणात कमी होऊन तुम्ही वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. रोज फिरायला जावे किंवा सायकल चालावी. टेलिव्हिजन पाहणे असं पाहिजे पहा. टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे. या उत्तरामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली पहा. आम्ही ते दुरुस्त करून घेणार आहोत. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा हा उतारा वाचताल त्यावेळेस आम्ही लिंक मध्ये जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक देणार आहोत त्याच्यामध्ये हा जो उतारा आहे त्यातल्या ज्या मिस्टेक आहेत त्या आम्ही दूर करणार आहोत. त्याच्यावरचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो बघा, सगळ्यांनी वाचा. आपणास निरोगी कसे राहता येईल हा प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर शो होत आहे. तो प्रश्न व्यवस्थित वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचंय. आपणास निरोगी कसे राहता येईल. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे. सर्वांनी प्रश्नाचं उत्तर नोंदवा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपणास निरोगी कसे राहता येईल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी, संतुलित आहार आणि व्यायाम करून. ज्यांनी उत्तर नोंदवलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांना उत्तर नोंदवण्यात काही तांत्रिक अडचणी आल्या असत्या त्यांनी पुढच्या वेळेस उत्तर नोंदवायचे. तुम्ही उत्तर नोंदवलं की मला समजतं की तुमची वाचण्याची कॅपॅसिटी किती आहे. तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट किती आत्मसात करतात ही गोष्ट आमच्या लक्षात येत असते. म्हणून प्रत्येकाने फीडबॅक द्यायचा आहे, प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे. पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे. तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचा. प्रश्न दुसरा या उत्तराचं तुमच्या समोर शो होत आहे. तो प्रश्न व्यवस्थित वाचा. वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे. बघा, हा प्रश्न अतिशय सुंदर आहे. जसा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे हा प्रश्न उतारा, तसाच आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय हा उतारा महत्वाचा आहे पहा. हा जो उतारा आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही तितकाच महत्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. चला, वजन कमी करण्यासाठी आपण जास्त काय खायला पाहिजे आहे का नाही, खूप गरजेचं आहे पहा. जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेहाचे रुग्ण आपल्या देशामध्ये आहेत पहा. आरोग्याच्या बाबतीत आपण तितकेसे अजून जागरूक झालेले नाही. तर या माध्यमातून निश्चितपणे आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे.
या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे प्रशांत, वैष्णवी, ओम. सर्वांचा अभिनंदन. भाज्या आपण जास्त खायला पाहिजे. बरेच मुलांना वाटतं की ही भाजी माझ्या आवडीची नाही, ती भाजी मला मी खाणार नाही, परंतु भाज्यामधून आपल्या खूप आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व मिळत असतात, म्हणून ते आपण खाणं, सर्व भाज्या खाणं गरजेचं असतं. निरोगी राहण्यासाठी आपण आधी काय प्यायला पाहिजे, असा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर लगेच शो होत आहे. तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. निरोगी राहण्यासाठी आपण आधी काय प्यायला पाहिजे? बघा, कोको कोला पेय, फळांचा रस, पाणी आणि भाज्यांचा रस. बघा, हा उतारा जरी नाही वाचला तरी आपण या सेन्सने या प्रश्नांचं उत्तर आपण द्यायला देतो पहा. निरोगी राहण्यासाठी आपण आधी काय प्रमाणात प्यायला पाहिजे? जास्त प्यायला पाहिजेत आपण. त्याला द्या उत्तर या प्रश्नाचं. काही जण ए देत आहेत, काही जण डी देत आहेत. नोंदवा या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी, पाणी. पाणी आपण जास्त जरी पिलो तरी ते घामाच्या रूपाने किंवा लघवीच्या रूपाने आपल्या शरीरातून बाहेर पडतं. त्याचा जास्त इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही आणि आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची अधिकाधिक गरज असते. हे तुम्ही इयत्ता 3री मध्ये शिकलेला आहात. पाणी या घटकामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन जर व्यवस्थित व्हायचं असलं तर आपल्या शरीरात पाणी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर लगेच शो होत आहे पहा. कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? बघा, पतंग उडवणे, फिरणे आणि सायकल चालवणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, टेलिव्हिजन पाहणे, यापैकी कोणता उपक्रम सर्वश्रेष्ठ आहे? आजकाल मुलं बघा जास्त व्हिडिओ गेम खेळतात. मैदानी खेळ कमी झालेले आहेत. मुलं टीव्ही कमी झालेले आहे. जास्त प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि मुलं व्हिडिओ गेम्स तासंतास खेळत बसतात. तर या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी निश्चितच चांगल्या नाहीत. या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वांनी नोंदवायचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिरणे आणि सायकल चालवणे. सायकलिंगने खूप छान व्यायाम होतो पहा. फिरण्याने पण आपला चांगला व्यायाम होतो, म्हणून या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. या उतार्यावरचा शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. अचूक उत्तर नोंदवा. सक्रिय, सक्रिय म्हणजे काय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द. सक्रिय, सक्रिय म्हणजे कार्यरत असणारा, काही ना काही काम करतो त्याला सक्रिय म्हणतात. कार्यरत असणे, सक्रिय असणे म्हणजे कार्यरत असणे. त्याचा सोप्या गटातला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर नोंदवलेलं आहे वैष्णवी, ओम, प्रशांत सर्वांनी. या सर्वांचं अभिनंदन. श्रावणी, ईश्वरी, शिवानी, ज्या मुलांनी उत्तर नोंदवले सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी, सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्क्रिय. आजचा आपला तास संपलेला आहे. सर्वांनी दररोजच्या आपल्या लाईव्ह लेक्चरची लिंक, तसंच आपल्या या टेस्टची लिंक मिळण्यासाठी, तसंच आपलं जे शैक्षणिक साहित्य आपण तुमच्यापर्यंत पुरवणार आहोत ते PDF स्वरूपात, ते मिळण्यासाठी सर्वांनी आमचा शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच दररोजचा लाईव्ह लेक्चर, सराव टेस्ट आणि निकाल हे पाहण्यासाठी आमचा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्याचा फायदा असा असतो की तुम्ही सुरुवातीपासून जरी आज जॉईन झाले तर तुम्हाला मागचे जे लाईव्ह लेक्चर्स असतील, या घटकावरील ऑनलाईन सराव टेस्ट असतील, हे किंवा पीडीएफ असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला तुम्ही आज जरी जॉईन झाले तरी टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्यानंतर मागचं सगळं शैक्षणिक साहित्य असतं ते तुम्हाला पाहता येतं. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या शाळेचा हा जो लाईव्ह लेक्चरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. तर सर्वांनी लाईव्ह लेक्चरचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज आपल्या लेक्चरचा जो वेळ आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुमचा सराव या माध्यमातून अधिकाधिक होत राहील. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी, अभ्यासासाठी शुभेच्छा. या ठिकाणी आपण आपलं आजचं लेक्चर थांबवत आहोत.